नमस्कार. मी विशाल रांगणकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये. गणेश चतुर्थी येणार आहे आणि गणपतीची प्राणप्रतिष्ठापना याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर त्या गोष्टी तुम्ही फॉलो करायच्या आहेत आणि त्या आपल्या आयुष्याला एक वेगळं कलाटणी, एक वेगळं सामर्थ्य देणाऱ्या गोष्टी आहेत. तर काय आहे, चला जाणून घेऊया. याच्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे गणपतीची मूर्ती. गणपतीची मूर्ती ही शक्यतो शाडूच्या मातीचीच असावी. लोक आपल्या घरातली जी काही पितळ्याची मूर्ती आहे, चांदीची मूर्ती आहे, ती आज अ, गणपतीची प्रतिष्ठापना म्हणून करतात. शाडूच्या मातीची मूर्ती ठेवत नाही. किंवा काही लोक प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती घेतात आहेत, कारण शाडूच्या मातीची मूर्ती महाग आहे म्हणून. परंतु ह्याचं शाडूच्या मातीच्या मूर्तीचं सायंटिफिक रिझन काय आहे की शाडूच्या मातीमध्ये एनर्जी सकर्स, म्हणजे जी काही निगेटिव्हिटी आहे वातावरणातली, ती खेचून घेण्याची जी काही पॉवर आहे ना, ती शाडूच्या मातीमध्ये विलक्षण स्वरूपाची आहे. त्यामुळे आपण गणपतीची मूर्ती जी शाडूच्या मातीची आणतो ना, ती आपल्या घरातली आणि आपल्या आयुष्यातली, आपल्या ओरामधली जी काही निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे, ती फ्रिक्वेन्सी ती शाडूची माती स्वतःजवळ अट्रॅक्ट करून घेते. त्यामुळे शाडूच्या मातीची मूर्ती जर तुम्ही ठेवली, अगदी मोठ्या स्वरूपाची नाही, लहान स्वरूपाची का असेना, परंतु शाडूच्या मातीची मूर्तीच त्याची पूजा करायची आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी. आणि शाडूच्या मातीची मूर्ती जर तुम्ही प्रतिष्ठापना केली तर तुमच्या घरातली, तुमच्या आयुष्यातल्या समस्येची जी काही निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे त्याच्यापासून तुम्हाला मुक्ती मिळते. तर शाडूची मातीची मूर्ती तुम्ही गणपतीची प्रतिष्ठापना करायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे चतुर्थीलाच गणपतीचं महत्व काय आहे. तर शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष असे 15-15 दिवसाचे संपूर्ण एक महिना असतो. त्याच्यामध्ये चतुर्थी ही तिथी असते. या तिथीला आपल्या आयुष्यात जे काही समस्या आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यापासून आपल्याला मुक्ती मिळवण्यासाठी तो दिवस असतो, तो म्हणजे चतुर्थी. आणि आपल्या आयुष्यातलं जे काही प्रॉब्लेम्स आहेत, विघ्न आहेत, ते विघ्न हरणारी देवता कोण आहे, तर ती गणपती. म्हणून चतुर्थीला गणपतीची पूजा केली जाते. तर चतुर्थीच्या दिवशी गणपतीला आपण आपल्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे काही आपल्या आयुष्यातल्या पीडा आहेत, त्या सॉल्व्ह करायला सांगायचं आहे. त्याला जास्तीत जास्त विनंती करायची आहे. त्या दिवशी जास्तीत जास्त सकारात्मक पद्धतीने बोलायचं आहे की माझ्या आयुष्यात मला तुझ्या कृपेने माझ्या आजारातनं मुक्ती मिळालेली आहे, मला या समस्येतनं मुक्ती मिळालेली आहे. तुझ्या कृपेने मी माझं संपूर्ण लोन फेडून टाकलेलं आहे. तुझ्या कृपेने मी माझं रिलेशनशिप चांगलं केलेलं आहे. ही माझी प्रार्थना स्वीकार कर. म्हणजे तुमचा जो प्रॉब्लेम आहे ना, तो सकारात्मक पद्धतीने बोलायचा आहे. असं नाही की माझा डायबिटीस बरा झालेला आहे, असं नाही. तुझ्या कृपेने माझी शुगर आहे ती नॉर्मल झालेली आहे, ही माझी प्रार्थना स्वीकार कर. अशा पद्धतीने सकारात्मक पद्धतीने चतुर्थीच्या दिवशी जेवढी प्रार्थना तुम्हाला करता येईल तेवढी करत राहायची आहे गणपती बाप्पाजवळ. दुसरं म्हणजे त्या दिवशी त्या गणपती बाप्पाचं जेवढी उपासना करता येईल, म्हणजे त्याचं स्तोत्र, त्याचे मंत्र, हे जेवढं शक्य असेल तेवढं बोलत राहायचं आहे. तुमच्या आयुष्यातलं विघ्न संपवण्याचा तो खूप पॉवरफुल दिवस आहे. तर तो करू शकतो. तिसरी गोष्ट, गणपतीची मूर्ती ही विशेष करून हिरवा, निळा, काळा आणि सफेद रंग टाळायचा आहे. कारण हे वैराग्याचे कलर आहेत. ह्याच्यामध्ये खूप हायर फ्रिक्वेन्सी असते. एखाद्याच्या जे काही ओरासमध्ये कुठल्या पद्धतीचं चक्र जे आहे, म्हणजे आपल्या जे 7 चक्र असतात, त्या 7 चक्रांशी या कलर्सचा संबंध असतो. आपण जी मूर्ती आणतोय त्या मूर्तीमध्ये एक विशिष्ट प्रकारची फ्रिक्वेन्सी आहे, रंग आहे,
त्याची विशिष्ट प्रकारचं एक व्हायब्रेशन्स तयार होत आहे. त्यामुळे हे रंग जर तुम्हाला टाळता आले, म्हणजे हे त्याच्या पितांबराचे रंग असतील, म्हणजे हिरव्या रंगाचा धोतर असेल, सफेद रंगाचं धोतर असेल, निळ्या किंवा काळ्या रंगाचं धोतर असेल, काही प्रॉब्लेम नाही. परंतु संपूर्ण गणपतीच काळ्या रंगाचा आहे, संपूर्ण गणपतीच सफेद रंगाचा आहे, संपूर्ण गणपती हिरव्या रंगाचा आहे, निळ्या रंगाचा आहे, तर अशी मूर्ती घरात आणू नका. कारण अशा मूर्तीचं आपल्या आयुष्यात वेगळा परिणाम होतो. कारण ते प्रत्येक रंग जे पापग्रह म्हणण्यापेक्षा जे क्रूर ग्रह आहेत त्यांच्याशी संबंधित आहे. तसे त्यामुळे अशा कलरची गणपती आणू नका. दुसरी गोष्ट म्हणजे गणपतीचं विसर्जन. गणपतीचं विसर्जन हे जर शक्य असेल तर समुद्राच्या पाण्यातच करा. आता कृत्रिम तलाव एवढे झालेले आहेत, लोक आपल्या इच्छेसाठी किंवा एन्जॉयमेंटसाठी गणपती आणतात आहेत. पहिले 4 लोक एकत्र येऊन एका गणपतीची उपासना करायचे. आता 4 लोकांचं आपापसात वाकडं झालेलं आहे. एकमेकांना दाखवण्यासाठी किंवा स्वतःच्या एन्जॉयमेंटसाठी लोक गणपती आणतात आहेत आणि पर्यावरणाचा समतोल बिघडवतात आहेत. त्याच्यामुळे कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचं पाळी आलेली आहे. काही लोक तर घरच्या घरीच गणपती विसर्जन करतायत आणि मग ती पाणी कुंडीत ओततात आहेत घराच्या. तर असं करू नका. कारण तुमच्या घरातलं निगेटिव्ह व्हायब्रेशन्स, तुमच्या आयुष्यातलं, तुमच्या ओरामधलं निगेटिव्ह व्हायब्रेशन्स गणपतीने घेतलेलं आहे त्या शाडूच्या मातीच्या मूर्तीने, किंवा तुम्ही जी मूर्ती ठेवलेली आहे त्या मूर्तीने, आणि तुम्ही ते पाण्यात विसर्जन करताय, ती संपूर्ण मेमरी पाण्यात जाते आणि ते पाणी तुम्ही कुंडीत घालताय. तुम्ही तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स वाढवताय. असं करू नका. त्यामुळे मिठाच्या पाण्यामध्ये, म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये जर गणपतीचं विसर्जन केलं तर, मिठाच्या पाण्यामध्ये गणपतीचं विसर्जन केलं गणपतीच्या मूर्तीचं, तर ते तुम्हाला जास्त लाभदायक घडेल. त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम्स गणपती बाप्पांनी घेतलेले आहेत ते त्याच्यापासून तुम्हाला मुक्ती मिळेल. त्यामुळे गणपतीचं विसर्जन हे समुद्राच्या पाण्यातच करा. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे गणपतीचं आवडतं खाद्य. गणपतीचं आवडतं खाद्य हे आपण ग्रहांप्रमाणे ठेवायचं आहे. म्हणजे मोदक तर त्याला आवडतातच, परंतु त्याबरोबर तिळाचे लाडू, ऊस किंवा ऊसाचा रस किंवा लाया ज्याला आपण म्हणतो, पंचखाद्याचे लाडू म्हणजे बदाम, काजू, बेदाणे, जे मनुका असतं असं, खडीसाखर, ह्या गोष्टी जर विशेष करून ठेवलात तर ह्याच्यामध्ये तुमच्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा ग्रहांशी संबंधित हे खाद्य आहे, त्या ग्रहांशी संबंधित तुमच्या पिढ्यांपासून मुक्ती मिळेल. उदाहरणार्थ, जर तुम्हाला डायबिटीस असेल, आता डायबिटीस हा गुरुग्रह खराब होण्याचं लक्षण आहे. मग तुम्ही खडीसाखर जर गणपतीला ठेवली, विशेष करून चतुर्थीच्या दिवशी जर ठेवली, तर त्याचा तुम्हाला डायबिटीससाठी तुम्ही जे उपाय करताय त्या उपायांमध्ये तुम्हाला लाभ भेटेल. तुम्हाला डायबिटीस पासून सुटका मिळू शकते. तुम्ही तिळाचे लाडू ठेवताय, तुमच्या आयुष्यात शनीची पीडा आहे, शनीची महादशा आहे, शनी महाराजांची 7.5 आहे, त्याच्यापासून तुम्हाला त्रासापासून मुक्ती मिळेल. विशेष करून हे पदार्थ चतुर्थीच्या दिवशी ठेवले आणि स्वतःच्या घरात, ज्यांच्या घरात गणपती येतो त्यांनी तर ठेवायचंच आहे, परंतु जे लोक गणपतीच्या दर्शनाला जातात आहेत ते चतुर्थीला जर जातात आहेत आणि त्यांनी हे उपाय केले तरी त्यांना त्याचा लाभ मिळेल. इतकं सोपं आणि इतकं पॉवरफुल गोष्ट आज मी तुम्हाला दिलेली आहे, तर त्याचा उपयोग करा. याच्यामुळे तुमचे ग्रह देखील बॅलन्स होतील. सो हे सगळे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत, ते तुम्ही फॉलो करायचे आहेत आणि आपल्या आयुष्यातल्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यापासून सुटका मिळवायची आहे. तोपर्यंत आज्ञा मागतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या आयुष्यातले सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत, हीच त्या गणपती बाप्पा चरणी माझी प्रार्थना आहे. थँक्यू. धन्यवाद.